दुसरी बातमी येते अमरावतीतून। अमरावतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आय लव्ह मोहम्मदचे फलक लागले आणि आता विचारा इस्लाम विषयी असा मजकूर असलेले फलक मध्यवस्तीत लागलेले आहे। इस्लामचा खुलेआम प्रचार करणारे हे फलक अमरावतीत जागोजागी झळकले। इस्लाम बाबत जाणून घ्या असा आशय या फलकावर आहे। अमरावतीत लागलेल्या या फलकांमुळे आता खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जाब विचारलेला आहे। बोंडे आक्रमक झाले, त्यांनी आक्षेप घेतला, कार्यवाहीची मागणी केलेली आहे। तर बोंडे यांनी आक्षेप घेतलेला आहे या फलकांवर, कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। विचारा इस्लाम विषयी असे हे फलक लागलेले आहेत आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। अनिल बोंडेजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। अमरावतीत काही दिवस आधी आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लागतात आणि आता पुन्हा फलक लागतात। ते इस्लाम विषयी जाणून घ्या या संदर्भातले तुमच्यापर्यंत या फलकांविषयी काय माहिती आलेली आहे? अमरावतीमध्ये जो महाविद्यालयाचा परिसर आहे, जिथे युवक युवती मोठ्या प्रमाणात असतात, आवागमन होत असते, अशा ठिकाणी पंचवटी चौकात, राजकमल चौकात हे फलक लावले आणि त्यावर विचारा इस्लाम विषयी एक टोल फ्री नंबर आणि एका छोट्या अक्षरात ICC लिहिलंय, IIC लिहिलंय। आणि हे फलक मी त्या टोल फ्री नंबरवर फोनही केला तर एक फोन चेन्नईला लागला, एक त्यानंतर तेलंगणाला, हैदराबादला, आणि त्याला विचारलं कोणत्या संस्थेकडून, तर तो सांगायला तयार नाही। कोण प्रमुख आहे, कोण MD आहे, त्यांचा कोण अध्यक्ष आहे ते सांगायला तयार नाही। आणि त्याला सांगितलं एवढा मोठा फलक लावला तर तुम्ही बॉम्बस्फोटाचा निषेध का करत नाही, काफिरांना मारण्याचा निषेध का करत नाही, त्याबद्दल बोलायला तयार नाही। हे फलक म्हणजे युवक आणि युवतीमध्ये जे औत्सुक्य असतं त्यांना आपल्याकडे वळवून त्यांचं एक जिहादी प्रशिक्षण अमरावतीमध्ये घेणं। त्यांना असेच फलक केरळमध्ये सुद्धा लागले होते आणि त्या माध्यमातून नर्सिंगच्या मुली, कॉलेजमधल्या मुली त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये ओढल्या, त्यांना जिहादी प्रशिक्षण दिलं। आणि मग मी कॉर्पोरेशनला विचारलं, पोलिसांना विचारलं की कोणाच्या परवानगीने हे फलक लागले, मग त्यांनी ताबडतोब काढून टाकले। परंतु याच्या मुळात जाणं अतिशय आवश्यक आहे। अगदी बोंडेजी, त्यामुळेच प्रश्न एक महत्त्वाचा उपस्थित होतोय, अशा प्रकारच्या धार्मिक प्रचाराला पोलीस का अडवत नाहीत? नाही, पोलिसांना मी विचारलं, CPलाही माहित नव्हतं किंवा ऍडिशनल CPला सुद्धा माहित नव्हतं। त्यांना नागरिकांनी लक्षात आणून दिलं, मी लक्षात आणून दिलं, पण पोलीस जास्त जागरूक असले पाहिजे, कॉर्पोरेशन जास्त जागरूक असली पाहिजे आणि कोण हे फलक लावताय आता तरी त्याच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे। आणि म्हणजे अमरावतीमध्ये जे कार्यरत असलेलं स्लीपर सेल, अमरावती ऑन द व्हर्ज ऑफ व्होल्कॅनो आहे, म्हणजे ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं शहर आहे। 40% मुस्लिम पॉप्युलेशन, डेमोग्राफिक चेंज झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटी अमरावती आणि अचलपूर मध्ये होतात। म्हणून थोडं जर खोलात गेलं तर इथे काय काय चालतंय हे निश्चितच या माध्यमातून माहीत होईल। जसं काश्मीरमध्ये माहीत झालं, अमरावतीमध्ये सुद्धा ते उघड होईल। फक्त थोडं पोलीस आणि अमरावतीमध्येच सर तनसे जुदाचं 9 जणांनी त्या कोलेला कापून टाकलं होतं ना, आणि म्हणून अमरावतीमध्ये हे फलक लागतात आहे, हे चांगलं लक्षण नाहीये। अमरावतीमध्ये जिहादी फोर्स तयार करायचा, तरुणांना, युवकांना, युवतींना त्यामध्ये ओढायचं, याचं प्लॅनिंग ते। अनिल बोंडेजी, आणखी एक प्रश्न हा उपस्थित होतोय की कुठेतरी अतिरेक्यांना भरती करण्यासाठी असे पोस्टर, असे फलक लागतायत का? निश्चितच, तेच मी म्हणतोय की जे केरळमध्ये झालं होतं आणि त्या माध्यमातून युवकांना, युवतींना गोड गोड बोलून इस्लाम मध्ये घ्यायचं, त्यांना त्यांचं औत्सुक्य असतंच अट्रॅक्ट करायचं आणि मग त्यांना कंटिन्युअस ट्रेनिंग देऊन, ते हैदराबादला असेल किंवा चेन्नईला असेल किंवा कोचीला असेल, ट्रेनिंग देऊन मग त्यांच्यामध्ये अतिरेक्याची भावना तयार करायची, असं, किंवा कमीत कमी माहिती तरी गोळा करायची, असा पूर्ण प्लॅन। आणि म्हणून याच्या मुळाशी गेलं पाहिजे। आता मी आमच्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस कमिशनरकडे जाणार आहे आणि त्याची पूर्ण तहकीकात झाली पाहिजे, हे सुद्धा त्याचा आग्रह धरणार आहे। जी, अनिल बोंडेजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जोडले गेले। तर वेळाचा अभाव आहे म्हणून मी तुम्हाला सध्या थांबवते। मात्र विचारा इस्लाम विषयी हे पोस्टर आता लागलेले आहे, अनेक प्रश्न
उपस्थित करण्यात येत आहे। तर अमरावतीत इस्लामचा खुलेआम प्रचार सुरू आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर जोडले गेले आहे। पटवर्धन सर, आपण पाहतोय एकीकडे अतिरेकी हमले, बॉम्बस्फोट होत आहेत आणि दुसरीकडे असे फलक लावत आहेत, त्यामुळे या घटना आपल्याला रोखता येतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता जे तिथल्या खासदारांनी अनिल बोंडेजींनी सांगितलं त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे मॅडम। आता मी जसं मगाशी सांगितलं होतं की श्रीनगरमध्ये असे पोस्टर्स लागले होते की इस्लामचं तुम्ही हे करा, तिथे बंदुकांचं पोस्टर लागलं होतं। आपल्या नागपुरामध्ये सुद्धा, आमच्या नागपूरमध्ये काही दिवस आधी असे पोस्टर्स लागले होते, ते पोलिसांनी सरकारकडे पाठवले, पण त्याच्यावर काही फारशी ऍक्शन घेण्यात आली नव्हती। त्याच्यानंतर इथे दंगे सुरू झाले होते मुसलमानांचे, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर हे जे अंदरुनी करंट असतात ते करंट ओळखणं हे पोलिसांचं आणि इंटेलिजन्स एजन्सीचं कर्तव्य आहे। अनिल बोंडेंनी जी ऍक्शन घेतली ती अगदी बरोबर आहे की त्यांनी पोलिसांना सांगितलं की असं करायला पाहिजे, पण मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की सामान्य नागरिकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता हे जे इस्लामचं आहे, हैदराबादची जी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आहे ती जे म्हणतात ते आहे, की जर असं काही करत असेल तर याच्यातनं 3 गोष्टी निर्माण होऊ शकतात। एक म्हणजे जे लोक त्यांना कॉन्टॅक्ट करतील त्या टोल फ्री नंबरवर, त्याच्यामध्ये इस्लामिक लोकांना मदत करणारे, इस्लामबद्दल सहानुभूती असणारे किंवा बाकीचे त्यांना जाळ्यात ओढून ते त्याच्यातनं अतिरेकी निर्माण करू शकतात, असे कोण लोक आहेत की चाचपणी घेणं। आणि जसं त्यांनी सांगितलं की डेमोग्राफिक चेंज झालेला आहे अमरावतीमध्ये, त्यामुळे तिथे सुद्धा हे असं होऊ शकतं। दुसरं म्हणजे त्याच्यात जर मुली असतील कोणी इस्लाममध्ये जाणाऱ्या, तर त्यांच्या विरुद्ध जे सध्या लव जिहाद चालू आहे ते सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे हे 2-3 गोष्टी आहेत ज्याचे फार दूरगामी परिणाम असतात, आणि हे जर आपण सुरुवातीला घेतलं नाही सिरियसली तर ते फार आपल्याला महागात पडू शकतं। श्रीनगरमध्ये जे पोस्टर लागले होते त्याच्यावर एवढं मोठं पूर्ण टेरर नेटवर्क उघड झालेलं आहे। तसंच अमरावतीमध्ये सुद्धा जर काही सखोल चौकशी झाली तर काहीतरी होईल, कारण ही जी संघटना हैदराबादमधनं काम करते आहे, हैदराबादमध्ये सुद्धा फार मोठं यांचं सेंटर आहे आणि तिथे PFIचे लोक आणि मुस्लिम ज्या दहशतवादी संघटना त्यांचे तर लोक आहेतच, पण नक्षली लोक सुद्धा आहेत, आणि नक्षल आणि यांची एकत्र हे आहे का, हा सुद्धा एक प्रश्न याच्यातनं उभा राहू शकतो। जी अभय पटवर्धनजी, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। अशा त्या बॅनरवर कारवाई होणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली, संवाद साधला आणि या चर्चेत सहभाग घेतला त्यासाठी।